नमस्कार. धक्कादायक बातमी अकोल्यातून समोर आली आहेत. पोलीस अधिकाऱ्यानेच एका सरकारी डॉक्टरला दारूच्या नशेत शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा प्रकार उघड आहेत. दहीहंडा पोलीस स्टेशनचे PSI प्रभुदास गडलिंगे आणि दहीहंडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर कळसकर यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत. पोलीस आणि डॉक्टर दोघेही शासकीय अधिकारी, पण त्यांच्यातच हा राडा. कुणी मर्यादा ओलांडले आणि डॉक्टरने नेमकं काय आरोप केला पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. दादागिरी कर ना मिरसा दादागिरी आम्ही करतो का? हां गुन्हा दाखल करू का? मी गुन्हा कायदा गुन्हा त्याच्यात गुन्हा ते सांगतो तुला मी. अकोल्यातील दहीहंडा परिसरात पोलीस आणि डॉक्टर यांच्यातील थेट संघर्ष समोर आला आहे. एका सरकारी पोलीस अधिकाऱ्यानेच सरकारी डॉक्टरला दारूच्या नशेत शिवीगाळ केली, धमकी दिली आणि हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. लगा रे दादागिरी कर ना मिरसा दादागिरी आम्ही करतो का? हां गुन्हा दाखल करू का? मी गुन्हा कायदा गुन्हा त्याच्यात गुन्हा ते सांगतो तुला मी. लक्षात ठेव माझं. गुन्हा दाखल कुठे की? कशाचा गुन्हा? कशाबद्दल गुन्हा? कशाबद्दल गुन्हा? कोणत्या कायद्याअंतर्गत गुन्हा करता तुम्ही? हो दा बिझनेस आहे ते. कोणता गुन्हा? कशाचा काय? अत्यक्ष सेवास्थान तो हजर नाही म्हणून. कोण हजर नाही? इथं हजर म्हणून उभा मी. लावून कोणत्या सरपंच फोन लाव बरं. लावा सरपंच फोन. दहीहंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर कळसकर यांनी आरोप केला आहे की PSI प्रभुदास गडलिंगे यांनी तू आरोग्य केंद्रात हजर का राहत नाही असा सवाल करत त्यांच्यावर शब्दांचा मारा केला आणि थेट ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा वाद घडला तेव्हा PSI गडलिंगे दारूच्या नशेत असल्याचा आरोपही डॉक्टर कळसकर यांनी केला आहे. संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हायरल झाल्यावर प्रकरणाने वेग घेतला. डॉक्टर कळसकर यांनी या प्रकरणी दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली असून शिवीगाळ करणाऱ्या PSI वर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये संताप उसळला असून पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनावर अंकुश आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहतात का हे लवकरच स्पष्ट होईल. एकीकडे जनता सरकारी यंत्रणांकडून सेवा आणि न्यायाची अपेक्षा ठेवते आणि दुसरीकडे सरकारी अधिकारीच एकमेकांसोबत असा वाद करताना दिसतात. पोलीस अधिकाऱ्यानेच डॉक्टरला धमकावणं म्हणजे अधिकाऱ्यांचा गैरवापर नाही का? डॉक्टर सागर कळसकर यांना न्याय मिळेल का? आणि PSI प्रभुदास गडलिंगे यांच्यावर खरोखरच शिस्तभंगाची कारवाई होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणं अत्यंत आवश्यक आहे.